रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना वंदन करून श्री रामरक्षा शिबिर आयोजित आणि दूधसागर श्री गणेश मंदिर न्यास, दूधसागर गणेशोत्सव मंडळ आणि दूधसागर ज्येष्ठ रहिवासी संघ प्रायोजित एक भक्तिरसपूर्ण प्रहसन संगीत रामायण संकल्पना सादरीकरण संवाद श्रीराम वैद्य सुनील माहुली, सहाय्यक दिग्दर्शक सुधीर राऊत, गीते सादरीकरण सौ शर्मिला देसाई, नृत्य दिग्दर्शक सौ शर्मिला देसाई, संगीत सौ शर्मिला देसाई सोहन देसाई, पार्श्व संगीत सुनील माहुली सुधन माहुली, रंगभूषा आशिष पाडलेकर ज्योती राऊत, वेशभूषा स्नेहा निर्लेकर पौर्णिमा कोकाटे दर्शना भोसले, केशभूषा स्मिता कुलकर्णी तृप्ती पाटील आरती राजाध्यक्ष, विशेष सहाय्य कल्पना नेवासकर सान्वी आंबेरकर मधु हळदणकर, ध्वनी संयोजन सुनील माहुली, पार्श्व निवेदन श्रीराम वैद्य स्नेहा नेर्लेकर। दूधसागर श्री गणेश मंदिर न्यास, दूधसागर गणेशोत्सव मंडळ आणि दूधसागर ज्येष्ठ रहिवासी संघ प्रायोजित एक भक्तिरसपूर्ण प्रहसन संगीत रामायण। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मनुने निर्माण केलेल्या या नगरीमध्ये, ज्या नगरीचं नाव आहे अयोध्या नगरी। शरयू तीरावर वसलेल्या या नगरीचं सौंदर्य काय वर्णावं। म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी। शरयू तीरावरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी। नारायण नारायण।
शरयू तीरावर बसलेल्या या नगरीचं सौंदर्य काय वर्णावं. या नगरीच्या विशालतेवर सुंदर सुंदर वास्तू आहेत. मार्ग समांतर वाहत आहेत. वाटेत रथ चालत आहेत. गज अश्व यांची पथकं जात आहेत. घराघरावर रत्न तोरणे बांधली आहेत. अगदी सुख समृद्धी या अयोध्या नगरीत नांदत आहे. कुणीही इथे दुःखी नाही. सर्व जनता सुखाने नांदत आहे. बघा 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 बघा, कुणी कुणी शेतात काम करत आहे आणि कुणी कुणी तर आयुधे बनवण्याचं काम करत आहे. दिसतंय का? कुणी शेतात काम करत आहे, कुणी आयुधे बनवण्याचं काम करत आहे. सगळी जनता सुखाने नांदत आहे. स्त्रिया निरनिराळ्या घरगुती कामामध्ये गुंतल्या आहेत. अहो, या राज्याचा राजा आहे राजा दशरथ. दशरथ राजा हा नीती आणि धर्म जाणणारा आहे. तो या नगरीचं रक्षण करतोय. दशरथ राजा पण अयोध्या वासियांवर पितृतुल्य प्रेम करणाऱ्या दशरथ राजाच्या 3ही राण्यांची कूस अद्याप उजवली नसल्याने राजमहालात एक प्रकारे उदासीनता होती. दशरथ राजा सुद्धा दुःखी होता. अंतपुरात येऊन त्याने कौसल्येला बोलवलं. अंतपुरातून कौसल्या आली. दशरथाने कौसल्येची समजूत घेतली आणि मनातली योजना त्याने कौसल्येला सांगितली. हे बघ, माझा असा मानस आहे की गुरुवर्य वसिष्ठांना आपण बोलवून घेऊ. कौसल्येने ते ऐकलं, आनंदी झाली आणि पुन्हा ती आपल्या अंतपुरात गेली. राजा राजमहालात आला. दरबारात येऊन बसला आणि त्याने सुमंताला आज्ञा दिली. सुमंतास बोलवणे पाठवले. नमस्कार महाराज, काय आज्ञा आहे? सुमंता, ऋषी वशिष्ठ, काश्यप, जाबाली यांना सन्मानाने दरबारात घेऊन या. जशी आज्ञा महाराज. सुमंत ऋषी वशिष्ठ, काश्यप, जाबाली यांना बोलवायला गेले. महाराज, वशिष्ठ ऋषी आले आहेत. प्रणाम मुनिवर. आयुष्यमान भव. बोला राजन, काय सांगू? आम्हाला अजून पुत्र प्राप्ती झाली नाही. हे राजन, तू यज्ञाचा संकल्प करून अश्व सोड व अंगदेशच्या ऋष्य शृंगांना जातीने घेऊन यज्ञाची सिद्धता त्यांच्या सल्ल्यानुसार कर. तुझे मनोरथ पूर्ण होईल. राजा मनात आनंदला आणि त्याने यज्ञाची तयारी सुरू केली. एका सुमुहूर्तावर पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झाला. पुत्र कामेष्टी यज्ञासाठी अनेक ऋषीगणांना बोलवण्यात आले. ऋषीगण वसिष्ठ ऋषींच्या सोबत पुत्र कामेष्टी यज्ञासाठी येऊन उभे ठाकले. वसिष्ठ ऋषींनी त्यांना मार्गदर्शन करत होते. पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात करावी. या ऋषीगणो, या बसा.
पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. राजा दशरथ हात जोडून उभा होता. स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अचानक यज्ञकुंडातील ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी प्रगट झालो तुझ्या यज्ञी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. हे राजा दशरथा, तुझ्या या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या सांगतेमुळे सर्व देवता प्रसन्न झाल्या आहेत. श्री विष्णूच्या आज्ञेने हा कृपा प्रसाद, हा खिरीचा सुवर्ण कलश मी घेऊन आलो आहे. हे राजा, हा प्रसाद भक्षण केल्यावर प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा, तुला लाभला देवपित्याचा मान. असे म्हणून तो कलश त्याने राजा दशरथाला दिला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. राजा दशरथ मग अंतःपुरात आला. यज्ञाची सांगता झाली होती, त्यामुळे ऋषीगण पुन्हा आपापल्या आश्रमात निघून गेले. राजा दशरथ नंतर अंतःपुरात आला. अंतःपुरात आल्यावर त्याने तीनही राण्यांना बोलवले. तीनही राण्या आल्या. मग तो सुवर्ण कलश त्याने त्या तीनही राण्यांना दिला आणि अग्निपुरुषाने जे कथन केले होते ते सांगितले. ह्यातील खिरीचा प्रसाद तुम्ही भक्षण केलात तर तुम्हाला निश्चितच पुत्रप्राप्ती होईल. त्या तीनही राण्या प्रसन्न आणि समाधानी झाल्या. यथावकाश चैत्र मासातील शुद्ध नवमी तिथीस कौसल्येस श्रीराम, सुमित्रेस लक्ष्मण, कैकेयीला भरत शत्रुघ्न असे 4 पुत्र झाले. जणू 4 वेदच. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखी राम जन्मला.
चारही पुत्रांच्या अवखळ लीला सारी अयोध्या नगरी पाहत होती. दिसा माशी चंद्राच्या कलेने वर्धमान होणारे राजपुत्र गुरुवर्य वसिष्ठांच्या गुरुकुलात धर्मशास्त्र, युद्धशास्त्र वगैरे विद्यांमध्ये प्रवीण होत होते. वसिष्ठ ऋषींनी चारही राजपुत्रांना विद्या देण्यास सुरुवात केली. गुरुकुलात चारही पुत्रांसोबत त्यांचे मित्र सुद्धा आले होते. मग त्यांनी गुरुकुलात वेदाभ्यास करताना प्रार्थना शिकवली. त्यानंतर धनुर्विद्या शिकवण्यास सुरुवात केली. सर्वांनी पहिल्यांदी वज्रासनात बसायचं आहे. बरोबर. धनुष्य हातात घ्या. आता त्यास प्रत्यंचा जोडा. असं नाही बाळा, मी तुला शिकवतो. हे बघ, हा असा. धरून ठेव बाळा. उत्तम. थोडा हात वरती. छान. 29 मिनिट झाला ना. लक्षाकडे तुमचं ध्यान केंद्रित करा. झालं. आता बाण. शाबास. उठा. हात सराव तुम्हाला परत करायचा आहे. या बाकीचे अंधिके उरकून घ्या. श्रीरामांची प्रगती पाहून गुरुवर्य प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या ऋषींकडे पाठवले. वसिष्ठ ऋषी श्रीरामाच्या प्रगतीने अतोनात समाधानी होत होते. राजपुत्र सर्व विद्यांमध्ये प्रवीण होताना बघताना अतीव समाधानाने वसिष्ठ ऋषी इतरांची चर्चा करत होते. दिसामासाने श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघेही मोठे झाले. आज त्यांच्या गुरुकुलातील शेवटचा दिवस होता. या आतापर्यंत जे काही शिकवलंय त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवा. अतिउत्तम. चला आता आपणास दरबारात जायला हवे. दशरथ राजाला तुमच्या प्रगतीचे वर्णन मला करावयास हवे. चला चला आपण राज दरबारात जाऊया. गुरुवर्य राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना घेऊन राज दरबारी निघाले.
इथे राजदरबार भरला होता. राजदरबारात राजा दशरथ स्थानापन्न झाला होता. त्याच्यासोबत 3ही राण्या उपस्थित होत्या. दशरथ राजा इतर मंत्रीगणांची सुद्धा चर्चा करत होता. वसिष्ठ ऋषी 4ही राजपुत्रांना घेऊन दरबारात आले. प्रथमच गुरुकुलातून आल्यामुळे राजा दशरथ आनंदाने सर्वांना दृढ आलिंगन दिले. अशातच अचानक दशरथाच्या दरबारात आलेल्या विश्वामित्र मुनींनी त्यांनी आरंभलेल्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या सुबाहू आणि मारीच या राक्षसांचा पारिपत्य करण्यासाठी राजाच्या ज्येष्ठ पुत्राची श्री रामाची मागणी केली. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजाने आपल्या 3ही राण्यांची चर्चा करून मग श्री राम आणि लक्ष्मण यांना विश्वामित्र ऋषींच्या सोबत जाण्याची आज्ञा केली. विश्वामित्र ऋषींच्या सोबत श्री राम आणि लक्ष्मण निघाले. दरबारात काही का असेना थोडीशी खिन्नता दाटून राहिली. विश्वामित्र मुनींनी प्रवास करत असताना श्री राम व लक्ष्मण या राजकुमारांना अनेक कथा सांगितल्या. तसंच त्यांना अनेक गोष्टींचं ज्ञान सुद्धा दिलं. मलद करुष प्रदेशातून जात असता एकाएकी वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द उमटला. एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गामध्ये आडवी आली आणि संतप्त महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली. सोड झाली कारमुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. श्रीरामाने त्राटिकेचा वध केला आणि मग ते पुढे निघाले. नारायण 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 नारायण. यथावकाश दैत्यांचा निपात करून आणि आरंभलेला यज्ञ निर्विघ्नपणे पार पडल्यावर विश्वामित्र मुनी राजपुत्रांना जनक राजाच्या मिथिला नगरीस नेण्याचा मानस व्यक्त केला. मुनिवरांची आज्ञा शिरसावंद्य मानून ते मिथिला नगरीकडे निघाले असता मार्गातील गौतम ऋषीच्या ओसाड आश्रमातील शिळारूपी शापित अहिल्याचा श्रीरामांनी मुनींच्या आज्ञेने चरणस्पर्श करून उद्धार केला. विश्वामित्र मुनी राजपुत्रांसह जेव्हा मिथिला नरेश जनक राजाच्या दरबारात पोहोचले तेव्हा हे पराक्रमी राजपुत्र अयोध्यापती दशरथाचे पुत्र आहेत हे कळल्यावर जनक राजाच्या आनंदाला सीमा राहिलीच नाही. मिथिला नगरीत नरेशाकडील विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी हे परमप्रतापी दशरथ पुत्र उत्सुक आहेत हे विश्वामित्रांनी जनक राजास सांगितलं. तेव्हा जनक राजाने हे शिवधनुष्य त्यांची ज्येष्ठ कन्या मैथिली हिच्या स्वयंवर मंडपात पाहता येईल असे सांगितले. सीतेच्या स्वयंवर मंडपात अनेक मल्लांकरवी ते विशाल शिवधनुष्य आणले गेले. नारायण 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 नारायण. दरबारात विश्वामित्र ऋषी जनक राजाच्या दरबारात आले. श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांना वाकून नमस्कार केला.
ते विशाल शिवधनुष्य पाहता श्रीरामांनी त्या विशाल शिवधनुष्याला नमस्कार केला आणि नंतर बसून त्यांनी त्या विशाल शिवधनुष्याला प्रत्यंचा लावताना वीज कडाडल्यासारखा आवाज होऊन ते मधोमध भंग पावले. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. नारायण नारायण. अहो प्रभू रामचंद्रांनी स्वयंवराचा पण जिंकल्यावर त्यांच्या गळ्यात जनक कन्या मैथिलीने वरमाला घातली. जनकाच्या उर्वरित कन्या उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांचा विवाह अनुक्रमे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या श्रीरामाच्या भावंडांशी झाला. याप्रमाणे विश्वामित्रासोबत प्रथम पराक्रमासाठी बाहेर पडलेले राजपुत्र नववधूसह अयोध्येस परत आले. सर्व अयोध्यावासियांच्या गळ्यातील ताईत असलेल्या श्रीरामांचा राज्याभिषेक होणार ही वार्ता कळताच त्यांच्या आनंदात सीमाच राहिली नाही. नारायण नारायण. अपवाद होता तो फक्त कैकईचा. मंथरा या कुबड्या दासीने बुद्धिभेद केल्यामुळे कैकईने तिला दशरथ राजाने पूर्वी दिलेल्या वराची आठवण करून दिली आणि त्या वराच्या आधारे भरताला सिंहासन आणि श्रीरामाला वनवास असा पेच निर्माण केला. अवघ्या अयोध्यावासियांवर वज्राघात झाला. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षासाठी वनवासात गेले आणि पुत्र वियोगाने राजा दशरथ निजधामास गेले. चित्रकूट पर्वतावर पर्णकुटी बांधून श्रीराम लक्ष्मणासह व भार्या सीतेसह कालक्रमण करू लागले. इकडे दशरथाच्या दुःखद निधनाने अयोध्या पोरकी झाली. आजोळी गेलेल्या भरतास परत आल्यावर सर्व वर्तमान कळले. कैकईची माता नचतू वैरिणी अशी निर्भत्सना करत श्रीरामांना परत बोलवण्यासाठी भरत वनात गेला. श्रीरामांना पितृयोगाची वार्ता भरताकडूनच समजली. एकमेकांची सांत्वना करीत दुःखाचा आवेग ओसरल्यावर भरताचा परत अयोध्येस येऊन सिंहासनावर बसण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत भरतास अयोध्येच्या सिंहासनावर बसण्यास सांगितले. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे असं म्हणून आपल्या स्वर्गीय पित्याची आज्ञा मानणं हे आपल्या दोघांचं कर्तव्य आहे. त्यास पर्याय नाही हे देखील सांगितले. जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष न कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा. माई कैकईना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानयात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधी
वर्ष पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी दैत्याचे दमन करत आणि ऋषीगणांचे यज्ञकर्म सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षिण दिशेस प्रस्थान ठेवले. पंचवटीत पर्णकुटीत वास्तव्य करत असताना शूर्पणखा या मायावी राक्षसनीचे नाक कापले आणि तिला विद्रूप केले. तिच्या मदतीस आलेल्या तिच्या बंधूंचा खर आणि दूषणांचा त्याने निपात केला. शूर्पणखा तिच्या वडील बंधूकडे म्हणजे रावणाकडे लंकेस तक्रार घेऊन गेली. बहिणीच्या विटंबनेने क्रुद्ध झालेला लंकेश सीता हरण करण्याच्या उद्योगास लागला. त्याकरिता त्याने मारीच राक्षसाचे सहाय्य मागितले. पण श्रीरामाचा पराक्रम माहीत असणाऱ्या मारीचाने रावणास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी नाईलाजाने कांचन मृगाचे मायावी रूप घेऊन यती वेशातील रावणासह पंचवटीत आला. नारायण 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 नारायण. इकडे पंचवटीत श्रीराम आणि सीतामणी दोघही आपल्या कुटीमध्ये बसले होते. थोड्याच अवधीत तिथे लक्ष्मण आला. दादा प्रणाम. वहिनी प्रणाम. काय झालं लक्ष्मणा? दादा मी जरा वनात जाऊन होमासाठी समिधा घेऊन येतो. ये पण सांभाळून जा. होय दादा. सीते तू काय करत आहेस? आज खूप छान फुलं मिळाली आहेत. ती माळून त्यांचा सुरेख गोफ विणत आहे नाथ. बर. थोड्याच वेळात मायावी राक्षस झालेला कांचनमृग, त्या कांचनमृगाने सीतेला आपण दिसू अशा पद्धती. अरे कांचनमृग किती सुंदर आहे. कांचनमृग कांचनमृग. अहो नाथ पाहिलं का ते कांचनमृग? किती देखणं आहे ते. होय प्राणेश्वरी पाहिलं ना. नाथ हे कांचनमृग कसंही करून मला हवं आहे. एवढा हट्ट पुरवाला नाथ. द्या ना आणून तो मृग. सीते अगं काय करणार आहेस ते कांचनमृग घेऊन? ते मी पाहीन. सुवर्ण कांती असलेलं असं मृग मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं नाथ. द्या ना आणून ते माझ्यासाठी. अगं राहू दे, बागडू दे त्या बिचाऱ्याला. नाही हा, मला आत्ताच ते कसंही करून हवेच आहे. तुम्ही मला ते आणून द्याच. अगं पण लक्ष्मण देखील इथे नाहीये आणि या घोर अरण्यात तू एकटी कशी थांबशील? लक्ष्मणाला येऊ दे मग मी जातो. नाही नाथ, तोपर्यंत ते निघून जाईल. ते काही नाही. लक्ष्मणाला तुम्ही आत्ताच बोलावून घ्या. बर ठीक आहे, पाहतो. लक्ष्मणा, ए लक्ष्मणा, लक्ष्मणा. काय झालं दादा? काय झालं दादा? आत्ताच एक कांचनमृग इथून गेलंय. सीतेने ते हवंय म्हणून हट्टच धरलाय. त्यामुळे मी त्या हरणाचा शोध घेऊन येतो. तू इथेच थांब. आपल्या पर्णकुटीचे आणि सीतेचे रक्षण कर. जशी आज्ञा दादा. वहिनी काही हवं असेल तर सांगा. सीते वाचव, लक्ष्मणा वाचव, धावा धावा. सीते. काय झालं असेल नाथांना? हे असे का हाका मारत आहेत? लक्ष्मणा जा, धाव. हे संकटात असावेत. जा वाचव त्यांना. वहिनी वहिनी घाबरू नका. दादाला काही होणार नाही. सीते वाचव, लक्ष्मणा वाचव, धावा धावा. बघ ही नाथांचीच हाक आहे. जा लक्ष्मणा जा. तुला माझी आज्ञा आहे. आत्ताच्या आत्ता नाथांच्या मदतीला जा. आपली आज्ञा शिरसावंदी आहे वहिनी.
जा. वहिनी, मी येतो, पण काहीही झालं तरी या रेषेच्या बाहेर जाऊ नका. जा सत्वर. अलख निरंजन, अलख निरंजन. ओम भवती भिक्षां देई. माई भिक्षा वाढ. प्रणाम साधू महाराज. थांबा महाराज, भिक्षा वाढते. महाराज, मी घरात एकटी असताना या सीमेबाहेर येऊ शकत नाही, अन्यथा मर्यादा भंग होईल. कृपा करून आपणच सीमेच्या आत येऊन भिक्षा स्वीकारावी. पुत्री, घरात तू एकटी असताना मी सुद्धा मर्यादा भंग होईल असे कृत्य करू शकत नाही. माई, तुलाच पुढे येऊन भिक्षा वाढावी लागेल. नाही, मी आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. मला अजून या सीमारेषेपुढे येता येणार नाही. आपणासच आत येऊन भिक्षा घ्यावी लागेल. हे कदापि शक्य नाही. माई, तुला आम्हाला भिक्षा घालायची नसेल तर तसा स्पष्ट सांग. अतिथीला विनमुख पाठवण्याचं पाप तुला निश्चित लागेल. नाही नाही याचका, थांब. असा प्रमाद माझ्याकडून कदापि घडणार नाही. थांबा, मीच बाहेर येते. नीचा, कपटी रावणा, या जनकसुतेच्या नखालाही तू स्पर्श करू शकणार नाहीस. क्षणात भस्म होशील. भ्याडा, या निर्जन वनात एका पतिव्रतेला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या सहधर्मचारिणीला, रघुवंशाच्या कुलवधूला बळेस नेण्याचं दुस्साहस करून तू आत्मघात ओढावून घेतला आहेस. हे क्षुद्र लंपट दानवा, तुझे असले कुकर्म तुझा सर्वनाश करेल असा मी तुला शाप देत आहे. नाथ, कुठे आहात नाथ? हे प्राणेश्वर, तुमची जानकी तिच्या स्त्री हट्टामुळे, अज्ञानामुळे या अनर्थाला कारणीभूत ठरली आहे नाथ. आज्ञाधारक लक्ष्मणाची संभावना करून त्याने आखलेली संरक्षण रेखा मी दुर्दैवाने ओलांडली. नाथ, मी तुम्हा दोघांची घोर अपराधी आहे. माझ्या या अक्षम्य अपराधास क्षमा करा नाथ. मला क्षमा करा. मला वाचवा. हे प्राणेश्वर, मला वाचवा. मला वाचवा नाथ. मला वाचवा. वाचवा. सीतेची आज्ञा घेऊन आणि तिची मायावी शक्तींपासून संरक्षण करणारी संरक्षक रेषा कुटीभोवती आखून व आवश्यक सावधगिरी बाळगण्यास सांगून लक्ष्मण श्रीरामाच्या मदतीस वनाकडे त्वरित निघून गेला. दादा, दादा कुठे आहेस? दादा, दादा, दादा. काही अंतरावरून मृगया करून परत येणाऱ्या श्रीरामांनी आपल्याला संबोधून हाका मारत येणाऱ्या लक्ष्मणास पाहिले. लक्ष्मणा, तू इथे का आलास? सीतेला वनात एकटीच सोडून आलास?
होय दादा, तुमच्या हाका ऐकून तुम्ही संकटात असावे या काळजीने वहिनींनी मला तुमच्या मदतीस धाडले. अरे मी कसा संकटात सापडेन? तो मायावी मारीच राक्षस कांचन मृगाचं रूप घेऊन आला. त्यावर बाण सोडला तेव्हा तो माझ्या आवाजात किंकाळी फोडून गतप्राण झाला. होय दादा, मला अंदाज होताच, पण वहिनींनी क्रोधित होऊन मला जाण्यास आज्ञा दिली. अरे स्त्रिया असतातच भीरू, भावनेच्या भरात वास्तव्याचे भान विसरून वागतात. एवढं गांभीर्याने घ्यायचं नसतं रे ते. दादा, तुम्ही व तुमच्या अपरोक्ष वहिनी यांची अवज्ञा करण्याचे औदात्य मी कसे करणार? पण दादा, तुम्ही निश्चिंत असा. वहिनींची मायावी शक्तींपासून संरक्षण करणारी संरक्षक रेषा मी आखून आलो आहे. ती रेषा वहिनींचं रक्षण करेल. चला आता सत्वर स्कुटीकडे जाऊया. नाही लक्ष्मणा, नाही, तू फार मोठी चूक केलीयस. मला काही अशुभ चिन्ह दिसत आहेत. माझा डावा डोळा लवतोय. चल चल, पटकन चल, कुटीकडे जाऊ. राम आणि लक्ष्मण वेगाने आपल्या कुटीकडे निघाले. कुटीकडे येत असताना त्यांनी पाहिले अंगणातील कृष्णाजीने दर्भ यज्ञ सामग्री अस्ताव्यस्त झालेली होती. भयचकित दुःखी श्रीराम सीतेच्या नावाने आक्रोश करत होते. भवतालातील लता वृक्ष वेली नद्यांना प्राणी मात्रांना आर्त होऊन व्याकुळ स्वरात तिच्याबद्दल प्रश्न विचारत होते. दक्षिण दिशेस तोंड करून मूक प्राणी श्रीरामास काहीतरी सांगण्याचा प्रयास करत आहेत हे लक्षात घेऊन बंधुद्वय त्या दिशेने जाऊ लागले. जात असता त्यांना मार्गामध्ये सीतेने टाकलेली आभूषणे, सीतेच्या वेणीतील सांडलेली फुले दिसली. ती गोळा करून हृदयाशी कवटाळून पुन्हा श्रीराम शोकाकुल झाले. जात असताना वाटेमध्ये त्यांना रक्ताने माखलेला जटायू पक्षी श्रीरामास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसले. श्रीरामांनी जटायूला आपल्या मांडीवर घेतले. हे रामा, तुझ्या सीतेला लंकापती रावणाने बळेच नेले आहे. तुझ्या नावाने आक्रोश करणारी ती स्त्री म्हणजे तुझी पत्नी असावी असा कयास करून मी माझ्या सर्व शक्तीने त्या मायावी रावणाचा प्रतिकार केला, पण त्याने माझी अशी अवस्था केली. हे रामा, केवळ तुला हे वर्तमान कथण्यास कंठाशी आलेला प्राण सोडला नाही. धन्य आहेस गिधराजा, धन्य आहेस. तुझ्या असामान्य धैर्याने आणि शौर्याने मी निशब्द झालो आहे. तुझ्या बलिदानाने तुला उत्तम गती लाभेल. तुझ्या असीम त्यागाने तू अजरामर होशील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हे ऐकून कृतार्थ झालेल्या जटायूने प्राण सोडले. नारायण 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 नारायण. पक्षीराज जटायूचे दहन करून सीतेच्या शोधात निघालेले श्रीराम व लक्ष्मण या दोघांची शीर्षहीन महाभयंकर राक्षस कबंध याच्याशी गाठ पडली. तो एक शापित महातेजस्वी धनपुत्र होता आणि त्याच्या मुक्तीसाठी श्रीरामाच्या प्रतीक्षेत शाप भोगत होता. श्रीरामाने कबंध राक्षसास सीतेचे हरण ज्या रावणाने केले त्याबद्दल माहिती विचारली असता श्रीरामाच्या कृपेने शापातून मुक्त झालेल्या या धनपुत्राने किष्किंधाधिपती सुग्रीव तुला सहाय्य करेल असे म्हणत तो अंतर्धान पावला. श्रीराम आणि लक्ष्मण हे शोकमग्न बंधुद्वय पुढे मार्गक्रमण करीत असता पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोहोचले. नारायण नारायण
नारायण नारायण. त्या तीरावर त्यांना तपस्विनी शबरीचा आश्रम लागला. श्रीराम 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 श्रीराम. श्रीराम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमाजवळ आले, परंतु त्यांना माहिती नव्हते की शबरी माता कोण आहे. त्यामुळे त्या वृद्ध स्त्रीला त्यांनी विचारले, माते, येथे शबरी मातेचा आश्रम कुठे आहे? मीच आहे शबरी, आपण कोण? मी दशरथ नंदन श्रीराम. श्रीराम आले, माझे श्रीराम आले. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम. प्रभू मी धन्य झाले, प्रभू मी धन्य झाले. माझी तपस्या फळाला आली, माझी तपस्या फळाला आली. प्रभू माझी सेवा रुजू करून घ्यावी. मी वनकन्या, वनसंपदा हीच माझी धनसंपदा. तिचं श्रद्धेने अर्पण करत आहेस प्रभू, तिचा स्वीकार करावा. श्रीराम 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 श्रीराम. हे सौमित्रा, ही बोरे उष्टी नव्हेत. या मुखात अखंड सुरू असलेल्या प्रभू रामाच्या जपामुळे ही अभिमंत्रित बोरं रामरसाच्या भक्तिरसाच्या गोडव्याने अधिक मधुर झाली आहेत प्रभू. तरी शंकाकुल न होता त्यांचा स्वीकार करा प्रभू, स्वीकार करा. आता मला मुक्ती द्या, मी धन्य झाले. मला मुक्ती द्या प्रभू, मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या. श्रीरामांनी शबरीला आशीर्वाद दिला आणि या जन्मातून मुक्त होण्यासाठी तिला पुन्हा पुन्हा आशीर्वाद देत राहिले. श्रीराम आणि लक्ष्मण या अभूतपूर्व घटनेने स्थिमित होऊन पुढे ऋष्यमुख पर्वताकडे मार्गस्थ झाले. नारायण 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 नारायण. अहो किष्किंधाधिपती सुग्रीव तुला याबाबत सहाय्य करेल. या कबंधाच्या निर्देशानुसार श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने निघाले. कवी श्रेष्ठ सुग्रीव वडील बंधू वालीने त्यास राज्यपद भ्रष्ट केल्यामुळे आणि त्याची पत्नी रुमा हिचे बलाने हरण केल्यामुळे आणि त्यास किष्किंधापार हकलून लावल्यामुळे तो आपल्या निष्ठावान हनुमंतादिक मंत्रीगणांसह जीवाच्या भयाने ऋष्यमुख पर्वतावर लपून राहिला होता. त्या पर्वताच्या दिशेने येणाऱ्या राम लक्ष्मणांना त्याने दुरूनच पाहिले आणि हे वालीचेच कोणी धनुर्धर आपल्यावर पाठवले नसतील ना या शंकेने घाबरून तो मलय पर्वतावर पळाला आणि त्याने हनुमंतास त्यांच्या चौकशीस पाठवले. नारायण नारायण
हनुमंत पुढे सरसावला आणि तो राम आणि लक्ष्मणाच्या दिशेने पुढे आला. आधी त्याने खात्री करून घेतली की हे कोण आहे, म्हणून हनुमंत एका डोंगरावर चढून उभा राहिला. दुरून त्याला राम आणि लक्ष्मण दोघेही दिसत होते. जय श्रीराम म्हणत बुद्धिमान हनुमंताने त्या धनुर्धाऱ्याच्या मनीचे गुज जाणले. लांबूनच त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना ओळखले आणि त्यांना ओळखून तो त्यांच्या समोर प्रगट झाला. श्रीरामांनी त्यास विचारले, कोण आपण? महाराज, हे प्रभू, मी तुमचा परम भक्त हनुमान. हनुमाना, अरे ये, उठ उठ. वाह हनुमाना, अरे कधीपासून मी तुझ्या प्रतीक्षेत होतो. महाराज, आमचे राजा सुग्रीव इथेच मलय पर्वतावर आहेत. चला मी त्यांना तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो.
हनुमान श्रीराम आणि लक्ष्मणाला मलय पर्वतावर सुग्रीवाकडे घेऊन गेला. सुग्रीव आणि त्याचे मंत्रीगण मलय पर्वतावर बसले होते. हनुमानाने प्रवेश केला. महाराज, ते दोन धनुर्धर दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माझे प्रभू श्रीराम आणि त्यांचा बंधू लक्ष्मण हे आहेत. काय म्हणतोस? प्रभू श्रीराम आले? अरे मग बोलव त्यांना. आत्ता बोलव. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीवाच्या भेटीस आले. दोन्ही समदुःखी जीवांची भेट झाली. मैत्र जुळले आणि अग्निसमक्ष सुग्रीव श्रीरामास म्हणाले, साक्षी व्योम पृथ्वी, साक्षी अग्निज्वाला, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. साक्षी व्योम पृथ्वी, साक्षी अग्निज्वाला, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. परी मी वनवास भोगत आहे. हनुमत मुखे तुला सात्यंत ज्ञात आहे. रामा तुझ्या परी मी वनवास भोगत आहे. हनुमत मुखे तुला सात्यंत ज्ञात आहे. दुःखीच साय होत दुःखात दुःखिताला. दुःखीच साय होत दुःखात दुःखिताला. सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. नेई हरून वाली माझी सुशील भार्या. बंधूच होय वैरी तुझ काय सांगू आर्या. नेई हरून वाली माझी सुशील भार्या. बालीस राघवाच्या उथाळ रौरवाला. बालीस राघवाच्या उथाळ रौरवाला. सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला. दोन मित्रांमध्ये नातं जुळलं. सुग्रीव रामांना घेऊन पुढच्या दिशेने निघाले. सीतेच्या शोधाकरता सर्व वानर सेनेला सुद्धा त्यांनी घेतलं होतं. नारायण नारायण. अहो, दोन मित्रांमध्ये आणाभाका होतात. परस्परांना सहकार्याचं वचन दिलं जातं. वालीचा वध करून सुग्रीवास किष्किंधेचं राज्य परत प्राप्त करून दिलं जातं. रुमा सुग्रीवाचं मधुर मिलन होतं. तथापि आपण दिलेल्या वचनाचे विस्मरण झालेल्या सुग्रीवास कर्तव्याची जाणीव करून देत युद्धाची तयारी सत्वर करण्यास सांगण्यात येते. सीतेचा शोध अपार कष्ट घेऊन लागत नसल्याने सर्व वानर सेना हतबुद्ध होते. पण गृधराज संपाती, जो जटायूचा भाऊ आहे आणि राजा दशरथाचा मित्र आहे, त्याने लंकेच्या सुवर्ण द्वीपावर अपहृत जनककन्या सीता रावणाच्या अंतपुरात बंदिवान आहे हे वर्तमान त्या
करण्यास प्राप्त असलेल्या चक्षुष्मती विद्येद्वारे सुग्रीवास सांगितली. हनुमंताच्या उड्डाण सामर्थ्याचं गूढ माहीत असणाऱ्या जांबुवंताने हनुमंताच्या निद्रिस्त शक्तीस जागृत करून समुद्र उल्लंघन करण्यास प्रेरित केले. यथावकाश बाहुबली हनुमान समुद्र मार्गे लंकेस जाऊन सीतामाईची भेट घेऊन आला आणि तिला आश्वस्त केले. लंका दहन करून दशानन रावणास श्रीरामाच्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. लंका दग्ध करून समुद्रात आपले पुच्छ सागर जलात विझवून आकाश मार्गाने परत श्रीरामांपाशी आला. हनुमंताने सर्व वृत्तांत कथन केला. तसेच सीतामाईने दिलेला खुणेचा मणी श्रीरामास दिला. श्रीराम अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिले. समुद्र लंघन करण्यासाठी वानर सेनेसह श्रीराम लक्ष्मण समुद्राजवळ आले. नारायण 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 नारायण. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत आणि इतर मंत्रीगण समुद्राजवळ आले आणि समुद्र देवतेची आळवणी करू लागले. श्रीराम म्हणाले, हे समुद्र देवता, सीतेच्या मुक्तीसाठी आम्हाला पलीकडे असलेल्या लंकेत जायचे आहे. तेव्हा कृपा करून आम्हास मार्ग मोकळा करून द्या. नाही, हे होऊ शकत नाही. हे समुद्र देवते, आपणास मी पुनश्च आळवणी करत आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. समुद्र देवते, आपणास वाट करून देणं शक्य नसेल तर मला आपणावर शस्त्र उगारावे लागेल. नको नको नको, हे प्रभो, आपल्या वानर सेनेत नळ नामक जो वानर आहे तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून सेतू बांधावा. मी तो आनंदाने आपल्या छातीवर धारण करेन. श्रीरामाने राजा सुग्रीवाला आणि नळाला आज्ञा केली. उच्च रवाने गात वानर सेना सागरावर सेतू बांधू लागली. गदा समोर
रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल श्रीरामांनी आपल्या सेनेचे कौतुक केले. श्रीराम अगदी प्रत्येक वानराला जाऊन भेटले. त्या वानरांनी केलेल्या कार्याचं त्यांनी खूप कौतुक केले. आणि एका योग्य समयी श्रीरामांनी आज्ञा दिल्यावर सागरासारखी गर्जना करत वानर सेना लंकेकडे झेपावली. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असं म्हणत सगळे लंकेकडे झेपावले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नारायण नारायण. प्रचंड ध्वनीच्या योगाने अवघी लंका हादरली. नल नील वालीपुत्र अंगद यांच्या नेतृत्वाखाली शंखनादाने युद्धास तोंड फुटले. दोन्हीकडील वीरांकडून पराक्रमाची शर्थ झाली. रावण सेनेतील मेघनाद, इंद्रजीत, कुंभकर्ण आदी वीर महासेनानी धारातीर्थी पडले. अगस्त्य ऋषींनी दिलेल्या पितामहास्त्राचा प्रयोग करून श्रीरामांनी लंकापती रावणाचे वक्षस्थळ वेधून त्याचा अंत घडवला. अंतरिक्षातील इंद्रादी देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. विजयाच्या नौबती झडू लागल्या आणि सीतेसह रावणाच्या बंदिवासात असलेले देवही मुक्त झाले. श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह पुष्पक विमानातून अयोध्येस परतले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नारायण नारायण. अयोध्यावासियांना प्रचंड आनंद झाला. आपला श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून पुन्हा आलेला आहे. आपला राजा पुन्हा आलेला आहे. हे पाहून अयोध्यावासियांना अत्यंत अत्यंत आनंद झाला. सारे अयोध्यावासी राज दरबारात एकत्र झाले. जय श्रीराम. मला पण